नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे एस-बी-आय एसओ कडून इथं भरती निघाली आहे, भारतीय स्टेट बँक भरती. ओके. जनरल मॅनेजरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे एसओ कडून. त्यानंतर इथं असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंटसाठी इथं वॅकन्सी असणार आहे ऑडिटसाठी आणि डेप्युटी मॅनेजरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्यासाठी इथं. याच्यासाठी आपल्याला एकूण 33 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता आपल्याला इथं असणार आहे बी बी-टेक वाले अप्लाय करू शकता. एम-सी-ए, एम-टेक, एम-एस-सी क्वालिफिकेशनवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. तर आपल्याला चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. सगळी माहिती तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आणि फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून इथे वॅकन्सी असणार एस-बी-आय कडून. ओके. याच्यामध्ये रिक्वायरमेंट जी असणार आपल्या स्पेशलिस्ट ग्रेड ऑफिसरसाठी असणार आहे एस-सी-ओ साठी. ओके. रेग्युलर जॉब आणि कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार आहे याच्यामध्ये. ओके. रेग्युलर पण असणार आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस पण असणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, ऍप्लिकेशन पेमेंट फीस तिथे भरायची आहे. 11 जुलै 2025 पासून 31 जुलै 2025 पर्यंत. ओके. त्यासाठी द स्टेट बँक ऑफ इंडिया इन्व्हाइट फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन इंडियन सिटीजनशिप इथं अप्लाय करू शकता स्पेशली ग्रेड ऑफिसरला. ओके. रेग्युलर अँड कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉबसाठी इथं अप्लाय करू शकतो. ऑनलाईन वेबसाईट लिंक इथं दिलेली आहे. ओके. याच्यामध्ये मित्रांनो इथं प्रोसेस दिलेली, रजिस्ट्रेशन कंप्लीट आपल्याला भरायचं आहे आणि आपलं पेमेंट वगैरे करून टाकायचं रजिस्ट्रेशनसाठी. बिफोर अप्लाय करण्याच्या पहिले आपल्याला क्रायटेरिया वगैरे चेक करून घ्यायचं, तरच अप्लाय करायचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेटला इथं अपलोड करायचे ऑल डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे, जसं की रिझ्यूम, आयडी प्रूफ, एज प्रूफ, पीडब्ल्यूडी सर्टिफिकेशन आणि कॅटेगरी सर्टिफिकेशन. ओके. याच्यामध्ये आपल्याला प्रोसेस जी असणार आहे शॉर्टलिस्टिंगसाठी प्रोव्हिजनल फॉर विदाउट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटेशन आपल्या इथं सिलेक्शन केलं जाणार आहे, म्हणजे नंतर तुमचं इथं ओरिजिनल डॉक्युमेंटेशन होणार आहे मित्रांनो ऑनलाईन पेजच्या याच्यावर. इन केस आपल्याला कॅन्डिडेटला ते इंटरव्ह्यू असणार आहे. इंटरव्ह्यू आपल्याला ते एज लिमिट, एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स लेटर, सगळे डॉक्युमेंटेशन आपल्याला इथं लागणार आहे मित्रांनो. ओके. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स आपल्याला मिळणार आहे. कॅन्डिडेटला इथं चेक करत राहायची आपल्याला वेबसाईट डेली बेसिसवर, की जेणेकरून त्याची अपडेट वगैरे आपल्याला भेटत राहणार आहे. ऑल ऑल आपल्याला इथं आपल्याला दिलेलं आहे संपूर्ण माहिती वगैरे वेबसाईटवरून चेक करून घ्यायची. ओके. कट ऑफ पॉईंट वगैरे काय असणार, सिलेक्शन प्रोसेस वगैरे रिलेटेड. इथं हार्ड कॉपी आपल्याला ऍप्लिकेशन अदर डॉक्युमेंट आपल्याला कोणते आपल्याला पाठवायची नाही पोस्टाने. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. आता डिटेल दिलेली आहे इथं, पोस्ट वॅकन्सीज, एज क्रायटेरिया, त्यानंतर प्लेस अँड पोस्टिंग अँड नेचर ऑफ एंगेजमेंट अँड सिलेक्शन प्रोसेस. ओके. नेम दिलेला आहे, त्यानंतर पोस्ट दिलेली आहे. जनरल मॅनेजरसाठी इथं कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आपल्याला बघायला मिळते. त्याचं सीटीसी पॅकेज बघायला मिळतो, जॉब लोकेशन आणि कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे, वॅकन्सी याच्याबद्दल दिलेलं आहे. इथं UR साठी एक वॅकन्सी असणार आहे. याच्यासाठी जनरल मॅनेजर ऑडिटसाठी. ओके. कॉन्ट्रॅक्ट पोस्ट. ओके. एक वॅकन्सी टोटल ऑफ. मिनिमम आपल्या एज लिमिट इथं असणार आहे 45 वर्षापासून तर 55 वर्षापर्यंत. आणि तर सॅलरी पॅकेज जो असणार सीटीसी आपल्याला अप टू 1 करोड पर्यंत आपल्याला इथं पॅकेज भेटू शकतो, 1 CR पर्यंत. ओके. हैदराबाद आपलं जॉब लोकेशन असणार आहे. याच्यामध्ये 5 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिस आपल्याला जॉब असणार आहे. शॉर्टलिस्टिंग आपलं जे होणार आहे इंटरव्ह्यू बेसिसवर आपल्याला फॉलो करायचं आहे. सीटीसी निगोशिएबल आपण इथं करू शकतो. ओके. कॉन्ट्रॅक्ट बेसिस आपल्याला 5 वर्षासाठी इथं वॅकन्सी असणार आहे, हे लक्षात द्यायचं आहे. ओके. ज्यासाठी आपल्याला 3 मंथ आपल्याला नोटीस असणार आहे. ओके. बेसिकली 3 मंथ नोटीस पिरियडवर आपण इथं जॉईन होऊ शकतो. ओके. त्यासाठी आपल्याला पेमेंट्स वगैरे इथं दिलेलं आहे, सगळं सीटीसी बद्दल इथं माहिती दिलेली आहे. जे जे असणार आहे तुम्हाला सीटीसी वगैरे इंटरव्ह्यू बेसवर तुम्हाला असणार आहे सिलेक्शन वगैरे बेसिकली. ओके. दुसरी पोस्ट जी आपल्याला असणार आहे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट ऑडिटसाठी कॉन्ट्रॅक्ट जॉब असणार आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट. यासाठी आपल्याला वॅकन्सी असणार आहे टोटल ऑफ 14 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळेल कॅटेगरी वाईज. एससी साठी 2 वॅकन्सी, एसटी साठी 1 वॅकन्सी, ओबीसी साठी 3 वॅकन्सी, ईडब्ल्यूएस ला 1 वॅकन्सी, UR साठी 7 वॅकन्सी. ओके. टोटल म्हणजे 14 वॅकन्सी. इथं आपल्याला एज लिमिट असणार आहे 30/6/2025 पर्यंत आपलं एज लिमिट काउंट होणार आहे. 33 ते 45 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. सीटीसी आपल्याला जो असणार त्यामध्ये 44 लाखापर्यंत आपल्याला इथं पॅकेज इथं भेटू शकतो. जॉब लोकेशन असणार आहे मुंबई, हैदराबाद. ओके. मोबाईल ड्युटी. 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे. शॉर्टलिस्ट आपण होणार इंटरव्ह्यू बेसवर. आपल्या सीटीसी आपल्या निगोशिएबल तिथं होणार आहे. ओके. 3 वर्षासाठी इथं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. मोर आपल्याला याच्यामध्ये जर वाटलं त्यांना 2 वर्ष इथं वाढवून भेटतील बँकेकडून. ओके. त्यासाठी इथं ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. सीटीसी वगैरे आपल्याला जे असणार आहे फिक्स पे, व्हेरिएबल पे, आपल्या इंटरव्ह्यू टाइमला ते असणार आहे. ओके. नेम ऑफ द पोस्ट असणार आहे डेप्युटी मॅनेजर ऑडिटरसाठी रेग्युलर पोस्ट असणार आहे याच्यामध्ये. ओके. रेग्युलर जॉब वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ग्रेड असणार आहे, स्किल असणार आहे, MMGC
GS2 ओके. त्यामध्ये कॅटेगरी असणार आहे दिलेली आहे ओके. आपण बघूया इथं काय असणार आहे पगार वगैरे आपल्याला. तर रेग्युलर जॉब असणार आहे याच्यामध्ये, बॅकलॉग वेकेन्सी पण याच्यामध्ये असणार आहे. ओके. एससी कॅन्डिडेटला 3 वेकेन्सी आहे. एसटी कॅटेगरीला 1 वेकेन्सी, ओबीसाठी 4 वेकेन्सी, ईडब्ल्यू साठी 1 वेकेन्सी, युआर साठी 9 वेकेन्सी, टोटली 18 वेकेन्सी बघायला मिळतात. मिनिमम आपले एज लिमिट असणार आहे 25 ते 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू. जॉब लोकेशन असणार आहे मुंबई हैदराबाद मोबाईल ड्युटी ओके. शॉर्ट लिस्टिंग असणार आहे इंटरव्ह्यू बेसिसवर, रेग्युलर जॉब चांगली पॉझिटिव्ह असणार आहे तर मग रेग्युलरवर तर ओके. याच्यामध्ये आपल्याला आता पुढे जाऊ. याच्या सॅलरी बद्दल त्यांनी किती सांगितलेलं नाही, की पोझिशन वाईज ते तुम्हाला इंटरव्ह्यूवर डिपेंड होतो. सीटीसी वगैरे कंपनी कॉस्टवर असणार आहे ओके. सीटीसी बद्दल तो लिहिलेला आहे. आता तुम्हाला इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगून देतो याचं ओके. तर डिटेल ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यानंतर एक्सपिरियन्स स्किल्स, त्याच्यानंतर आपल्याला जॉब प्रोफाईल आणि की आणि रिस्पॉन्सिबिलिटीज एरिया वाईज ओके. तर नेम ऑफ द पोस्ट असणार आहे जनरल मॅनेजर ऑडिटसाठी. त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे आपल्याला बीटेक कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग वाले तर अप्लाय करू शकता. IT सेक्टरवाले, MCA, MTech आणि MSc वाले पण अप्लाय करू शकता ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. त्यानंतर अदर क्वालिफिकेशन ज्यांच्याकडे असेल त्यांना एकदम चांगली पॉझिटिव्ह असणार आहे ओके. एक्सपिरियन्स आपल्याला जसं असणार आहे मित्रांनो, आपल्याकडे 15 वर्षाचा जर एक्सपिरियन्स आपल्याला असेल तर आपण अप्लाय करू शकतो. आणि आपला सायबर सिक्युरिटी आणि विथ आपला 10 इयर एक्सपिरियन्स पाहिजे इंटर्नशिपमध्ये ओके. ओके. प्रेफरन्स आपल्याला प्रेफरन्स एक्सपिरियन्स भेटणार आहे याच्यामध्ये आपल्याला. याच्यामध्ये चांगली ट्रेनिंग आपल्या हँडलिंग वगैरे करणं एक्सपिरियन्स वगैरे असेल तर ओके. त्यानंतर आपल्याला एक स्किल जे असणार आहे आपल्या प्रेफरन्स स्किल्स वगैरे आपल्याला इथे लागणार आहे चेक करून घ्यायचे आहे. सेकंड नंबरची जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट. त्यांना बेसिक क्वालिफिकेशन बीटेक वाले इथे अप्लाय करू शकता. मिनिमम आपल्याला 50% पाहिजे याच्यामध्ये ओके. अदर स्किल वगैरे झालेलं सगळं CISCचं आपल्या सर्टिफिकेशन वगैरे असेल तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे ओके. एक्सपिरियन्स बद्दल बोलायला लागेल तर 6 वर्ष एक्सपिरियन्स आपल्याला इथे लागणार आहे BFSI आणि IT सेक्टरमध्ये ओके. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला पाहिजे IS ऑडिट सायबर सिक्युरिटीमध्ये ओके. स्किल आपल्याला जे असणार आहे याच्यामध्ये स्किल वगैरे चेक करून घ्यायची. आणि थर्ड आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार आहे याच्यामध्ये डेप्युटी मॅनेजर ऑडिटसाठी. याच्यामध्ये पण आपल्याला क्वालिफिकेशन बीटेक असणार आहे. 50% स्कोर आपला पाहिजे आहे. अदर आपल्याला स्किल पाहिजे CISA कडून ओके. याच्यामध्ये एक्सपिरियन्स वगैरे जे असणार आहे याच्यामध्ये मिनिमम 4 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे IT मध्ये आणि BFSI बँकिंग सेक्टरमध्ये ओके. 2 वर्ष एक्सपिरियन्स आपला ऑडिट आणि सायबर सिक्युरिटीमध्ये पाहिजे आहे. स्किल वगैरे दिलेली आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती. आता डिटेल फॉर आता प्रोफाईल बद्दल तर माहिती रिस्पॉन्सिबिलिटीजच्या बद्दल ओके. तर आपल्याला जॉब प्रोफाईल आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार, रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज जनरल मॅनेजरच्या ऑडिटच्या ते बघून घ्यायचे, वाचून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये ओके. की रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्या रिमार्क वगैरे. त्याच्यानंतर आपल्याला इथं संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंटची पण दिलेली आहे रिल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. वाजून डेप्युटी मॅनेजरची पण दिलेली आहे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ओके. याच्यामध्ये आपल्याला शॉर्टलिस्ट सिलेक्शन प्रोसेस असणार आहे आपल्याला इंटरव्ह्यू बेसिस पर असणारे कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्टचा CTC निगोशिएबल असणार आहे त्याच्यामध्ये. शॉर्टलिस्टेड असणार जे आपल्याला मिनिमम आपलं क्वालिफिकेशन एक्सपिरियन्सवर आपल्याला इथं घेतलं जाणार आहे इंटरव्ह्यू बेसवर ओके. आपल्याला चांगली पॉझिटिव्ह असणार आहे इंटरव्ह्यूला आपल्याला 100 मार्कांचा आपला इंटरव्ह्यू असणार आहे. त्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. CTC इथं निगोशिएबल असणार आहे, चांगली पॉझिटिव्ह असणार आहे ओके. तर चांगली ऑपॉर्च्युनिटीसाठी इथं अप्लाय करून घ्यायचं. मेरिट लिस्ट आपली इथं लागणार इंटरव्ह्यू बेसवर सिलेक्शनसाठी ओके. ग्रेड असणार आहे आपल्याला याच्यामध्ये CTC रेंज वगैरे तुम्हाला मी सांगितलेले आहे. जनरल मॅनेजरची 1 CR पर्यंत असणार आहे. फिक्स पे आणि व्हेरिएबल असणार आहे याच्यामध्ये ओके. रेशो असणार आहे 85.15चा ओके. आणि असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट 44 लाख रुपयापर्यंत पॅकेज असणार आहे. फिक्स पे आणि व्हेरिएबल पे असणार आहे. 85.15चा आपला रेशो असणार आहे ओके. आणि याच्यामध्ये आता व्हेरिएबल पे वगैरे इथं सगळी माहिती 90% इथं दिलेलं आहे. मार्क वगैरे आपल्याला इथं बघू शकता ओके. म्हणजे कसं असणार व्हेरिएबल पे कॉन्ट्रॅक्च्युअल ऑफिसरला इथं पेमेंट व्हेरिएबल सब्जेक्ट जे असणार आहे मिनिमम क्वालिफाईंग करायचं 90% आपल्याला मार्क्स ओके. परफॉर्मन्स बेसिस आपल्याला याच्यामध्ये इयरली हा पिरियड ऑफ हाफ इयरली ओके. 6 महिन्यातून 31 मार्चला आपल्याला 31 मार्च आणि 30 सप्टेंबरला याचा हाफ इयरली होत असतो ओके. 6 महिन्यामधून आपल्याला सेकंड इयरमध्ये आपल्याला याच्यामध्ये अवॉर्ड वगैरे आपल्याला मिळत असतात. आपल्याला 90% पर्यंत इथं मार्क आलेले पाहिजे ओके. स्कोर दिलेला आहे 90 100 मध्ये 100% पर्यंत आणि 97 याच्यामध्ये 90% पर्यंत अशा पद्धतीने दिलेलं आहे. 90% म्हणजे नील असणार आहे ओके. तर CTC आपल्याला दिलेला आहे. पर परफॉर्मन्स बेस आपल्याला स्कोर वाईज आपल्याला ते भेटणार आहे. CTC आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण माहिती वगैरे ते बघू शकता. CTC निगोशिएबल बद्दल इथं सगळी माहिती दिलेली आहे. आपण ती वाचून घ्यायची आपण. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जी आता
रेग्युलर जी पोस्ट असणार आहे डेप्युटी मॅनेजरचा मिडल मॅनेजमेंटसाठी, त्यासाठीचं सॅलरी बघून घेऊया आपण आता. सॅलरी त्यांना असणार आहे 64,820 रुपयापासून बेसिक पे पासून तर 93,960 रुपयापर्यंत आपल्याला तो वेकेन्सी सॅलरी असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये पण आपल्याला लीव्ह फॅसिलिटी वगैरे असणार आहे. 30 अशी लीव्ह मिळणार आहे आपल्याला वर्षाला. ओके. कॉन्ट्रॅक्ट यायला पण रेग्युलरला पण. ओके. नोटीस पिरियड वगैरे दिलेला आहे. टर्मिनेट कॉन्ट्रॅक्ट बद्दल इथं टर्मिनेशन कॉन्ट्रॅक्ट बद्दल दिलेलं आहे. 3 मंथमध्ये आपण टर्मिनेशन घेऊ शकतो. कॉल लेटर वगैरे दिलेलं आहे. इंटरव्ह्यूचं कॉल लेटर वगैरे आपल्याला याच्यासाठी आपल्याला सेंड करण्यात येईल मेल ॲड्रेसवरून. ओके. मेल ॲड्रेस आपला चालू वेळात द्यायचा आहे बेसिकली लक्षात असू द्यायचं आहे. सिव्हिल स्कोर आपल्याला त्याचा आहे 680 अबाव इथं पाहिजे आहे आपल्याला कमीत कमी. ओके. SBI मध्ये जॉबला पाहिजे तर 680 अबाव असतं काहीतरी असं काहीतरी असतं. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे ट्रान्सफर पॉलिसी दिलेलं आहे. इम्पॉर्टंट पॉईंट दिलेला आहे. ओके. तर इथं वाचून घ्यायचे पॉईंट्स वगैरे कॅटेगरी वाईज. ओके. वेगळे वेगळे पॉईंट्स दिलेले आहे अशा पद्धतीची कॅटेगरी वाईज. ओके. आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. व्हॅलिड ईमेल ॲड्रेस टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा आहे. गाईडलाईन दिलेली आहे ॲप्लिकेशन ऑनलाईन प्रोसेस करण्यासाठी. ओके. ऑनलाईन फॉर्म इथून भरू शकतो. गाईडलाईन आणि पेमेंट आपल्याला करायचं आहे. पेमेंट फी असणार 750 रुपये. SC ST PWDला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. गाईडलाईनसाठी तर वाचून घ्यायचं आहे. हाऊ टू अपलोड करायचे, डॉक्युमेंटेशन अपलोड करायचे, त्याच्यामध्ये रिसेंट फोटोग्राफ, सिग्नेचर, PDF रिझ्यूम अपलोड करायचा, ID प्रूफ अपलोड करायचं, डेट ऑफ प्रूफ सर्टिफिकेशन, PWD सर्टिफिकेशन, एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन, रिमार्क आपल्याला द्यायचं आहे, डिग्री सर्टिफिकेशन, एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन, फॉर्म नंबर 16, ऑफर लेटर, त्याच्यानंतर इथं सॅलरी स्लिप, PDF फॉर्मॅट, नो नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेशन, CTC निगोशिएबल पर ड्युली. ओके. तर आपल्याला इथं देऊन द्यायचा बायोडाटा वगैरे सेमिसर स्कॅन PDF. ओके. अवेलेबल फॉर्म आपल्याला फॉर्म 16 ITR आपल्याला इथं पाहिजे. ओके. 26A लेटेस्ट सॅलरी स्लिप. ओके. जे पण आपल्याकडे असेल दोघांपैकी ते घेऊन जायचे. डॉक्युमेंटेशन पाठवा पाहिजे. ऑल डॉक्युमेंट आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये A4 मध्ये पाहिजे 500 KB पर्यंत. ओके. फोटोग्राफ साईज वगैरे दिलेली आहे ह्याच्यामध्ये गाईडलाईन दिलेली आहे सिग्नेचर डॉक्युमेंटची. सिग्नेचर साईज त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने. जनरल इन्फॉर्मेशन वगैरे दिलेली आहे. ओके. आणि याच्या इथं वेबसाईट दिलेली आहे खाली. आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी याची वेबसाईट लिंक आहे. इथून अप्लाय करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. तर लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके मित्रांनो. त्याच्यानंतर इथं 11 जुलै 2025 पासून 31 जुलै 2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. आणि जर तुम्हाला जर PDF फाईल पाहिजे तर टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि जर आपल्याकडे जर तुम्हाला अप्लाय करण्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिलं तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर Instagram Facebookला तुम्ही मेसेज करू शकता. त्याची पण तुम्हाला लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करायचा व्हिडिओला. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आणि चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे. ओके. जर अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्याच्यात व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. अशा जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.